नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आंजनेय द्वादश नाम स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. हनुमानंजनासून वायुपुत्रो महाबलः रामेष्टः फाल्गुनसखः पिंगाक्षो मितविक्रमः. आता ह्या श्लोकामध्ये 2 चरण आहेत. त्यातील पहिल्या चरणाचा अर्थ आज आपण आजच्या भागामध्ये पाहूया. हनुमानंजनासूनुः हे पहिलं नाव. हनुमान हे नाव त्याला का मिळालं? हनुमंताला, मारुतीला. हे आपल्याला गोष्ट माहिती आहे. जन्म झाल्यानंतर जो सूर्योदय झाला तो लाल बुंद सूर्य म्हणजे जणू काही फळ आहे असं समजून भूक लागली असल्याकारणाने हनुमानाने त्या फळाच्या दिशेने म्हणजे सूर्याच्या दिशेने उड्डाण केलं आणि त्याचा वेग इतका प्रचंड होता की काही वेळातच तो सूर्याजवळ पोहोचेल की काय अशी भीती सर्व देवांना वाटली. आणि इंद्राने आपला वज्रप्रहार केला आणि हनुमंताच्या हनुवटीवर ते वज्राचा प्रहार झाल्यामुळे त्याचं मुख हे मारुतीसारखं झालं. म्हणून त्याला हनुमंत अशी संज्ञा प्राप्त झाली. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणून हनुमंताचं पहिलं नाव म्हणजे हनुमंत. अंजनासूनुः, सूनुः म्हणजे पुत्र. हा संस्कृत शब्द आहे. त्याच्यापासून SON सन हा इंग्लिश शब्द तयार झालेला आहे. सूनुः म्हणजे पुत्र. कोणाचा पुत्र? तर अंजनीचा. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. आपल्याला हे गाणं माहिती. अंजनेय म्हणतात रामाला. या हनुमंताला अंजनेय असं म्हणतात. तर अंजनीचा सुत म्हणजे अंजनीचा मुलगा. अंजनीचे जे पती होते म्हणजे केसरी आणि अंजनी हे पती पत्नी बरीच वर्ष त्यांना संतती नव्हती. म्हणून अंजनीने भगवान शिवशंकरांची उपासना केली आणि त्या उपासनेला प्रसन्न होऊन शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले की तुझ्या उदरी माझा अंश जन्माला येईल. तर तो अंश जन्माला कसा येईल? तर तुला वायुदेव एक प्रसाद आणून देईल. तो प्रसाद तू ग्रहण कर. ते ग्रहण केल्यानंतर तुला संतती प्राप्त होईल. म्हणून प्रचंड वावटळ सुटली आणि वायुदेवाने प्रचंड वाऱ्याच्या झोतात एक प्रसाद या अंजनीच्या हातावर ठेवला. अंजनीने तो प्रसाद ग्रहण केला आणि त्यानंतर ती गर्भधारणा होऊन तिला हा अतिशय बलवान असा पुत्र प्राप्त झाला. म्हणून म्हटलंय अंजनासूनुः. पुढे म्हटलंय वायुपुत्र, वायूचा पुत्र. आत्ता आपण पाहिलेला आहे. वायुपुत्र असल्यामुळे त्याला प्रचंड अशी शक्ती प्राप्त झाली होती. तो हवेमध्ये वायूच्या वेगाने उडत असे. म्हणूनच तो लंका पार करून समुद्र पार करून जाऊ शकला. समुद्र उल्लंघून जाऊ शकला. आणि महाबला आपल्याला माहिती आहे. महाबळ, प्रचंड बळ आहे या हनुमंतामध्ये. समर्थ रामदासांनी सुद्धा त्यांच्या भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. महाबली प्राणदाता, महाबळ आहे त्याच्यामध्ये. प्रचंड बळ की सहज पर्वतांना उपटून टाकेल, सहज मोठ्या मोठ्या वृक्षांना उपटून टाकेल इतपत बळ त्याच्या अंगी होतं की त्याने द्रोणागिरी पर्वत आणला होता वगैरे. आपल्याला सगळी गोष्ट माहिती आहे. म्हणून हनुमान, अंजनासूनुः, वायुपुत्र आणि महाबळ अशी ही हनुमंतांची नावं आणि त्याचा अर्थ आपण आजच्या भागात पाहिला. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.